इचलकरंजीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण झालाय। भाजप उमेदवार मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या कारणावरून हा वाद झाला। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटपाबद्दल जाब विचारलेला होता आणि दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी धक्काबुक्की देखील झाली। काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। नाही बघा मी आता अरे माका किती त्रास झाला तुमका माहिती आहे का? ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे आणि याच संदर्भामध्ये सदाशिव लाड हे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सदाशिव, नेमकं काय घडलेलं आहे? भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये एका हॉलमध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत ते पैसे वाटप असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता आणि त्या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी ज्या ठिकाणी त्या हॉलमध्ये एकत्र जमले होते त्या ठिकाणी गेले आणि जाब विचारला। त्यावेळी दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झालेला पाहायला मिळाला, सोबतच गोंधळ देखील निर्माण झालेला होता। दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते एकत्र जमा झाले, त्यामुळे एक गोंधळ निर्माण झालेला होता। मात्र या ठिकाणी जे पैसे वाटप करणारा जे होते ते व्यक्ती तिथून निसटली, त्यामुळे दोन्ही गटात काही काळ वादंग निर्माण झालेला होता। मात्र आता या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद सदाशिव या संपूर्ण माहितीसाठी। तर इचलकरंजी मधला हा संपूर्ण प्रकार आहे आणि सध्या इथली परिस्थिती ही निवळलेली आहे, परंतु भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरून हा काहीसा वाद निर्माण झालेला होता। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।